सुरुवातीला माझी शुगर 180 आणि 280 होती आणि मला सुरुवातीला इन्शुलिन 20 होतं आणि सोबत कदम उपचार केंद्राची औषधी होती. दोन्ही औषधी घेऊन नंतर शुगर माझी कमी होत होत मला इन्शुलिनही प्रमाण माझं कमी होत गेलं आणि आता आजच्या घडीला माझं कदम उपचार केंद्र आणि माझे जिथे शुगरची ट्रीटमेंट आहे त्या गोळ्या औषधांमुळे आज माझं इन्शुलिन आज रोजी पूर्णपणे बंद झालेलं आहे. माझं पूर्ण नाव विश्वास श्रीराम दीक्षित. मी राहतो भुसावळ, जिल्हा जळगाव. शुगर साधारण 2024मध्ये सप्टेंबर महिन्यापासून शुगर मला डिटेक्ट झाली. जखम होती ती बरी होत नव्हती म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की जखम तुमची वेळेत बरी का होत नाही तर तुम्ही शुगर चेक करा. म्हणून शुगर चेक केली, त्यामुळे ती शुगर निघाल्यामुळे ती जखम लवकर बरी होत नव्हती. सरांनी मला इन्शुलिन आणि प्लस शुगरच्या गोळ्या हे दोन्ही ट्रीटमेंट त्यांनी सोबतच मला सुरू केलेल्या होत्या. मग जानेवारी महिन्यामध्ये कदम उपचार केंद्र कोल्हापूर इथला पत्ता मिळाला. मी जानेवारीपर्यंत माझी शुगर जेवणाआधीची 300 होती, नाही जेवणाआधीची 180 आणि जेवणानंतरची 280-285 होती. तर आणि शुगर रेट माझा हाच होता. तर मी कदम उपचार केंद्रामध्ये आलो. मग तिथल्या सरांनी चेक केलं आणि जानेवारीपासून आता आज तागायत म्हणजे जून महिन्यापर्यंत मी नियमित कदम उपचार केंद्रामध्ये उपचारासाठी येत आहे. माझी शुगर जानेवारीपासून कमी होत आणि आजच्या जूनमध्ये माझी जेवणाआधीची शुगर 64 आणि जेवणानंतरची 113 शुगर आजची नोंद माझी झालेली आहे. आणि तिथल्या भुसावळच्या डॉक्टरांनी मला आता मी इथे यायच्या आधी त्यांना दाखवलं. त्यांनी मला इन्शुलिन आतापर्यंत मला मागच्या महिन्यापर्यंत अनुक्रमे 20, 18, 15 नंतर 10 मी 10 शुगर आतापर्यंत इन्शुलिन मी घेत होतो. पण आता त्यांना तपासून आल्यानंतर त्यांनी या वेळेला मला शुगर बघून त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता जी नेलेलं इन्शुलिन आहे तेवढंच सुरू ठेवा. परत इन्शुलिन तुम्हाला घ्यायची आवश्यकता पडणार नाही. फक्त तुमच्या ज्या गोळ्या आहेत आणि जे काही पथ्य आहे ते तुम्ही नेहमीप्रमाणे सुरू ठेवा. तर आज रोजी इन्शुलिन माझं जे काही आहे ते आता पूर्णपणे बंद झाल्यात जमा आहे.